आज 19 मार्च 2021. 20% 40% पगार आदेश कधी निर्गमित होणार? हा प्रश्न महाराष्ट्रातील तमाम प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांना आता पडलेला आहे. कारण निधी वितरणाचे शासनादेश जो आहे तो निर्गमित झाला आणि शिक्षकांच्या जीवनामध्ये एक आनंदाची आशा जी आहे ती पल्लवित झालेली आहे. आणि हे जे काम आहे, हे काम करण्याकरिता शिक्षक समन्वय संघ, शिक्षक आमदार, पदवीधर आमदार, शिक्षण मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीतील इतर देखील जे कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत त्याचसोबत जे काही विरोधी पक्षनेते आहे यांनी देखील आझाद मैदानावरती हजेरी लावलेली होती. या सर्वांचाच त्यामध्ये आणि त्याचसोबत जे न्यूज चॅनलचे पत्रकार असतील, टीव्ही चॅनलचे पत्रकार असतील, प्रिंट मीडियाचे पत्रकार असतील, यांनी देखील फार मोठा यामध्ये यशाचं हकदार जे आहेत ते झालेले होते आणि प्रत्येकाचा खारीचा वाटा जो आहे तो या यशामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता हे होत असताना निधी वितरणाचा शासनादेश निर्गमित झाला आणि त्यानंतर आता पुढची जी प्रक्रिया आहे ती कशी होणार याकडे सर्वसामान्य शिक्षकांचं लक्ष आता वेधलं गेलेलं आहे. आता हे होत असतानाच आज प्राथमिक पुणे येथून प्राथमिक संचालनालय जे आहे, प्राथमिकचे आदेश हे निर्गमित झालेले आहे. विविध शिक्षणाधिकारी यांना हे पत्र जे आहे ते निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जे काही शिक्षणाधिकारी आहे जिल्हा परिषदचे यांना संचालनालयातून म्हणजे डायरेक्टर ऑफिसमधून पत्र जे आहे वेतन पथकाला हे शिक्षणाधिकारी आणि वेतन पथकाला हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे. म्हणजे शिक्षणाधिकारी यांच्याकडून आता वेतन पथकाला पत्र जे आहे ते निर्गमित होऊ शकतं महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये. परंतु हे प्राथमिकचं पत्र आहे. याचप्रमाणे माध्यमिक, उच्च माध्यमिकचं पत्र देखील लवकरात लवकर निर्गमित व्हावं याकरिता देखील वरच्या स्तरावरती प्रयत्न जे आहेत ते सध्या सुरू आहे. त्यामध्ये शिक्षक आमदार, पदवीधर आमदार, शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक यांच्यामार्फत देखील प्रयत्न हे सध्या सुरू आहे. त्याचसोबत विविध शिक्षक देखील संचालक कार्यालय या ठिकाणी जाऊन लवकरात लवकर हे पत्र निर्गमित व्हावे याकरिता प्रयत्न सध्या करत आहे. म्हणजे आता संचालन कार्यालय या ठिकाणावरून पत्र निघाल आयुक्त कार्यालयातून, पत्र निघाल आयुक्त कार्यालयातून, पत्र निघाल्यानंतर डेप्युटी डायरेक्टर ऑफिसचे आदेश जे आहे ते शिक्षणाधिकारी यांना राहतील आणि ते पत्र आल्यानंतर शिक्षणाधिकारी जे आहे ते सर्व मुख्याध्यापक असतील, प्राचार्य असतील यांना पत्र निर्गमित करतील. वेतन पथक म्हणजेच जे वेतन निश्चिती आहे ती वेतन निश्चिती करून घेऊन बिलं जे आहे ते सादर करण्याकरिता शिक्षणाधिकारी आदेश काढतील आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश काढल्यानंतर शिक्षकांनी आपल्या शाळेतील जे काम बघणारे, वेतनाचं काम बघणारे जे काही क्लर्क असतील यांच्यामार्फत जे बिलं आहे ते बिलं आणि सविस्तर परिपूर्ण जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव शिक्षणाधिकारी म्हणजेच वेतन निश्चिती पथक जे आहे यांना सादर करायचा आहे आणि त्या दृष्टीने पुढील प्रक्रिया ही सुरू होणार आहे. परंतु ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी जे पत्र आहे ते पत्र निर्गमित होणं अत्यंत गरजेचे आहे. अजून पत्र जे आहे ते फक्त प्राथमिकचं डायरेक्टर ऑफिसमधून निर्गमित झालेलं आहे. माध्यमिक, उच्च माध्यमिकच्या पत्राविषयी अजूनही माहिती समोर आलेली नाही आहे. तीही माहिती आल्यानंतर ती माहिती आपण वेळोवेळी बघणार आहोत. त्याच्यामुळे डायरेक्टर ऑफिसकडून केव्हा पत्र निर्गमित होईल, कारण काही शिक्षणाधिकारी आहे यांनी पत्र निर्गमित केलेले होते परंतु त्याला परत थांबवण्यात आलेलं होतं असे देखील प्राथमिक माहिती समोर आलेली होती. कारण आयुक्त कार्यालयातून पत्र निर्गमित जोपर्यंत होत नाही, डायरेक्टर ऑफिसमधून पत्र निर्गमित होत नाही तोपर्यंत शिक्षणाधिकारी यांना आदेश काढता येत नव्हते. त्याच्यामुळे काही जिल्ह्यांमधील जे शिक्षणाधिकाऱ्यांचे पत्र निर्गमित झालेले होते ते परत थांबवण्यात आलेले होते, स्थगित करण्यात आलेले होते. आता जेव्हा शिक्षण संचालनालय या ठिकाणावरून आदेश निघतील, डायरेक्टर ऑफिस या ठिकाणावरून आदेश निघतील, त्याच वेळेस जिल्हा परिषदेचे जे शिक्षणाधिकारी आहे ते आदेश जे आहे वेतन निश्चितीचे ते काढू शकतील अशी माहिती समोर येत आहे. आणि विविध शिक्षणाधिकारी जे आहे यांनी देखील प्राथमिक माहिती दिलेली आहे
आता यामध्ये प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्याचे देखील शिक्षणाधिकारी असतील, त्याचसोबत विविध जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी असतील, यांच्याकडून देखील प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. कारण अहमदनगर जिल्ह्याचं देखील अजून जे वेतन निश्चितीचं जी परवानगी आहे किंवा वेतन निश्चितीचं जे पत्र आहे ते अजून निर्गमित करण्यात आलेलं नाही आहे आणि त्याचसोबत इतर देखील जिल्ह्यांचं अजून पत्र निर्गमित करण्यात आलेलं नाही आहे आणि त्यामुळे जेव्हा संपर्क केला असता शिक्षणाधिकारी यांनी देखील सांगितलेलं आहे की डेप्युटी डायरेक्टर यांचे आदेश आल्यानंतर पत्र जे आहे ते त्वरित निर्गमित करण्यात येईल. त्यामध्ये कुठल्याही पद्धतीने दिरंगाई होणार नाही असं देखील ठामपणे विश्वास जो आहे तो शिक्षकांना शिक्षणाधिकारी अहमदनगर यांच्याकडून देण्यात आलेला आहे. आणि आता डेप्युटी डायरेक्टर असतील किंवा डायरेक्टर असतील यांच्याकडून आदेश केव्हा निर्गमित होतील त्याच्यावरती सर्व पुढील प्रक्रिया जी आहे ती यावरती असणार आहे, अवलंबून आता असणार आहे. त्याच्यामुळं हे पत्र लवकरात लवकर निर्गमित झाले की शिक्षकांचं वेतन निश्चितीचं जे काम आहे ते सुरू होऊ शकतं. आता यामध्ये आणखी प्रमुख माहिती समोर येत आहे का 31 मार्चपर्यंत सर्व बिलं जे आहेत ते सर्व बिलं सादर झाले पाहिजे. म्हणजेच 25 मार्चपर्यंत ऑफिसला वेतन निश्चिती वेतन पथक जे आहे जिल्हा परिषदेचं यांच्यापर्यंत 25 तारखेपर्यंत सर्व प्रस्ताव गेले पाहिजे आणि 31 मार्चपर्यंत सर्व बिलं निर्गमित झाले पाहिजे. कारण त्यानंतर जो निधी आहे त्या निधीमध्ये पुन्हा इतर अडथळे जे आहे ते निर्गमित होऊ शकतात अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्याच्यामुळं आता याविषयी पत्र कधी निर्गमित होतील आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया जी आहे ती लवकरात लवकर सर्व शिक्षकांनी, सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी ही प्रक्रिया जी आहे ती लवकरात लवकर करावयाची आहे. कारण 25 तारखेच्या आत हे प्रस्ताव जे आहे ते परिपूर्ण प्रस्ताव हे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी वेतन अधीक्षक पथक यांच्याकडे जाणं अत्यंत गरजेचं आहे. तरच शिक्षकांच्या खात्यावरती लवकरात लवकर 4 महिन्याचा जो पगार आहे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हा पगार जो आहे तो शिक्षकांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. आणि हे होत असतानाच वेतन बिलं जे आहे ते कशा पद्धतीने तयार करायचे आहे त्याचा जो आढावा आहे तो देखील वेतन अधीक्षक जे असणार आहे, वेतन पथक येथील जे काही अधिकारी आहे वेतन पथकातील जिल्हा परिषदेतील यांचं मार्गदर्शन घेऊनच जी बिलं आहे ती तयार करून घ्यायची आहे. कारण बिलं मंजूर करणारे वेतन पथकातील अधिकारी असणार आहे. त्याच्यामुळे त्या जिल्ह्यातील शिक्षकांनी वेतन अधिकारी जे असणार आहे जिल्ह्याचे त्यांचा संपर्क करून त्यांची देखील मदत घेऊन बिलं कशा पद्धतीने तयार करायचे हे आपल्या शाळेचा जो काही क्लर्क असतील त्यांच्याकडून ही मदत घेऊन पूर्ण करून घ्यायचे आहे. तर लवकरात लवकर शिक्षकांच्या खात्यामध्ये पगार जमा होईल. आणखी आता पत्र कधी निर्गमित होईल प्राथमिक आणि उच्च माध्यमिकचं त्याची माहिती आल्यानंतर ती माहिती आपण वेळोवेळी बघणार आहोत.